Okay, good morning everyone. Good morning, sir. Good morning, sir. Okay, so due to power outage in my area, yesterday's lecture is cancelled. So in today's lecture, we are going to solve. Yes, you are getting my voice. Yes, sir. Okay, so in today's lecture, we are going to solve the MCQ sheet which is already given to you. Everyone is getting my voice clear? Yes. Yes, sir. Okay, so first MCQ given in the sheet is find the total number of protons in 10 gram of calcium carbonate. काय विचारले? फाइंड द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स. आय विल राईट द प्रॉब्लेम्स इन शॉर्ट गिवन थिंग आणि काय विचारलेलं आहे आपल्याला हे मी शॉर्ट मध्ये बोर्डवरती लिहितोय का तर ऑलरेडी तुम्हाला एमसीक्यू शीट दिलेलं आहे. तुम्ही पीडीएफ ओपन करून चेक करू शकता ऑप्शन्स आणि क्वेश्चन काय विचारलेलं आहे. फाइंड द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स इन व्हॉट इज गिवन 10 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. इन 10 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे CaCO3. ओके, 10 ग्रॅम CaCO3 मध्ये असलेले नंबर ऑफ प्रोटॉन्स विचारले. आता बघा आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतोय. जर जनरली हा क्वेश्चन जर आपल्याला थिअरी एक्झाम साठी विचारला असता तर आपली मेथड काय असते सॉल्व्ह करण्याची? यस, कोणत्या मेथडने आपण सॉल्व्ह केलं असतं? पहिल्यांदा गिवन अमाऊंट ग्रॅम मध्ये दिले, सो वी आर गोइंग टू फाइंड नंबर ऑफ मोल्स एन. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले असते, याचं मोलार मास कॅल्क्युलेट केलं असतं, त्याने याला डिवाइड केलं असतं, आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले असते. नंबर ऑफ मोल्स मिळाल्यानंतर बाय युझिंग सेकंड फॉर्म्युला नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट केले असते. नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड केल्यानंतर आपल्याला पाहायला लागलं असतं एका मॉलिक्युल मध्ये किती प्रोटॉन्स आहेत. वन मॉलिक्युल कन्सिस्टिंग ऑफ हाऊ मच प्रोटॉन्स. आणि त्या नंबरने आपण काय केलं असतं? नंबर ऑफ मॉलिक्युलला मल्टिप्लाय केलं. त्या नंबरने आपण काय केलं असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्सला मल्टिप्लाय केलं असतं. एवढी मोठी प्रोसेस करावी लागते थिअरीला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना. पण डिरेक्टली थोडंसं आपण जनरल कन्सिडरेशन यूज करून याला लिनियर फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो, बरोबर का? आणि शॉर्ट मध्ये याचा आन्सर आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. बरेचसे कॅल्क्युलेशन आपण इथं काय करू शकतो? अवॉइड करू शकतो फॉर एमसीक्यू. ओके, शॉर्टकट मेथड काय असू शकते एमसीक्यू साठी? बघा, कॅल्शियम कार्बोनेटचं मोलार मास माहिती आहे का? पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? कॅल्शियम कार्बोनेटचं मोलार मास. कॅल्शियम कार्बोनेटचं जर मोलार मास फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला, ओके, कार्बनचं माहिती आहे, ऑक्सिजनचं माहिती आहे मास. कॅल्शियमचं किती असतं? 20 कॅल्शियम 40. 20 कॅल्शियम 20 is the atomic number, 20 calcium 40. Okay, so 40 plus 12 plus 3 into 16. मोलार मास काय होईल याचं? 40 प्लस कार्बनचा असेल 12 atomic मास युनिट प्लस 3 into 16. हे कोणाचं असणार आहे? ऑक्सिजन साठी. ओके, कॅल्क्युलेट करा काय भेटेल? 100 प्लस 12 प्लस 48. 48. Okay, so what is the 100. 100 is the molar mass of the Calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेट. एकदा का मोलार मास मिळालं, आता बघा कन्सेप्ट काय आहे. मोलार मास याचं युनिट काय असेल? 100 ग्रॅम पर मोल. मीन्स 100 ग्रॅम कितीसाठी? पर मोल म्हणजे एका मोल साठी. एका मोल मध्ये 100 ग्रॅम एवढी काय असणार आहे? क्वांटिटी असणार आहे कॅल्शियम कार्बोनेट. आणखी काय माहिती आहे आपल्याला? एका मोल मध्ये म्हणजे एवढ्याच क्वांटिटी मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील? नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे, बरोबर का? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे. प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहून कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण लिनियर इक्वेशन मध्ये लिहू शकतो की 100 ग्रॅम मीन्स 1 मोल. 100 ग्रॅम मीन्स 1 मोल हॅज 6.022 into 10 raised to 23 molecules. 6.022 into 10 raised to 23 molecules, which means ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल. माहित आहे ना हे आपल्याला ऑलरेडी. आपण डायरेक्ट एक सेंटेन्स लिहू शकतो का? वी नो मोलार मास माहित झाले आपल्याला. सो वी नो 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट has or consist, or you can write equal to sign, has 6.022 into 10 raised to 23 molecules. काय अडचण आहे इथपर्यंत? कुणाला एनी डाऊट?
कुणाला समजलं नाही इथपर्यंत? 100 ग्रॅम म्हणजेच मोलार मास म्हणजेच 1 मोल. 1 मोल मध्ये काय असतात? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल असतात. ओके, ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ ऍटम्स असतात जर ऍटम साठी लिहितोय तर, किंवा आयोनिक कंपाऊंड साठी लिहितोय तर आयन्स असतात. म्हणजे कोणत्याही कंपाऊंडच्या 1 मोल मध्ये एवढे मॉलिक्यूल्स असतात. ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल. ओके, आपण काय केलंय, फक्त ते 1 मोल ग्रॅम मध्ये किती येतं ती फिगर काय केली आपण, ती व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. इज इट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर का सुरेश? Yes, sir. Yes, Okay. sir. 100 ग्रॅम Yes, म्हणजे sir. त्याचा 1 मोल म्हणजे 1 मोल कुणाचा? कॅल्शियम कार्बोनेटचा. मीन्स 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हॅज ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स मीन्स 6.022 to 10⁻23 मॉलिक्यूल. हे एक जनरल इक्विव्हॅलन्स आहे, हा करस्पॉन्ड्स आहे हा. म्हणजे 100 ग्रॅम मध्ये किती मॉलिक्यूल, 1 मोल मध्ये किती मॉलिक्यूल आणि 1 मोल ग्रॅम मध्ये किती येतं ते आपण इथं पुट करणार. ह्या मेथड मध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. एकदा जर का तुम्ही असं सेंटेन्स बनवलं तर हा झाला स्टँडर्ड रेशो. आणि आपल्याला विचारलंय काय आपल्याला, 10 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट मधले प्रोटॉन काढायचे. त्याच्यासाठी आपल्याला याचे मॉलिक्यूल किती 10 ग्रॅम मध्ये काढायला लागेल. सो देअरफॉर 10 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट contains 10 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट contains हाऊ मेनी मॉलिक्यूल. कसं कॅल्क्युलेट करणार? एकदा जर का असं भेटलं आपल्याला तर 10 into this divided by this. जेव्हा कधी असं आपण लिनियर इक्वेशन मध्ये लिहितो A is equal to B then C is equal to क्वेश्चन मार्क, अशा वेळी आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने याला मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्यात पहिली जी फिगर असते त्याने आपण काय करणार, सगळ्यांना डिवाइड करणार. ओके, सो 10 into 6.022 into 10⁻23 divided by 100. You will get एका पॉवरने काय होणार आहे आन्सर, ॲव्होगॅड्रोज नंबर पेक्षा कमी भेटणार आपल्याला. 6.022 into 10⁻10 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 10⁻−1 होणार. 23 - 1 22 22. मॉलिक्युल्स. आणि हे पण करण्याची गरज नाही, तुम्ही या वाक्यावरूनच डिरेक्टली माइंड मध्ये तुमच्या कॅल्क्युलेशन करू शकता. काय करू शकता, 100 ग्रॅम जर कॅल्शियम कार्बोनेट मध्ये एवढे मॉलिक्युल्स असतील तर 10 ग्रॅम मध्ये याचा फरक कितीचा आहे, एका डिजिटचा फरक आहे. ओके, 10 ने डिवाइड केलं याला तर याला पण 10 ने डिवाइड करायचं म्हणजे पॉवर 1 ने काय होईल, डाऊन होईल. पॉवर 1 ने काय होईल, लेस होईल. म्हणजे 23 ते 22 होईल. हे सगळं तुम्ही माइंड मध्ये एवढं कॅल्क्युलेशन करू शकता. आणि एकदा जर का तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळाले तर प्रोटॉन फाइंड आउट करणं काही अवघड आहे का? एका मॉलिक्यूल मधले पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे आहेत, प्रोटॉन काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. देन कॅल्क्युलेट हाऊ मेनी प्रोटॉन्स आर देअर इन 1 मॉलिक्यूल ऑफ, हाऊ मेनी प्रोटॉन्स आर देअर इन 1 मॉलिक्यूल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटच्या एका मॉलिक्यूल मध्ये किती प्रोटॉन्स असतील बघा. कॅल्शियम मध्ये किती प्रोटॉन्स असतील, प्लस कार्बन मध्ये किती असतील, प्लस 3 into ऑक्सिजन मध्ये किती असतील, या सगळ्यांची तुम्हाला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे. So number of protons. Can you calculate this? Can you calculate this? बघा कॅल्शियम मध्ये किती असतील, कॅल्शियम मध्ये 20. ऍटॉमिक नंबर एवढे असतील म्हणजे 20. कार्बन मध्ये पण ऍटॉमिक नंबर एवढे किती, 6. आणि ऑक्सिजन मध्ये ऍटॉमिक नंबर आहे 8. 8 into 3. 8 into 3 24. So this becomes 50 प्रोटॉन. जर एका मॉलिक्यूल मध्ये कॅल्शियम कार्बोनेटच्या एका मॉलिक्यूल मध्ये 50 प्रोटॉन्स असतील आणि एवढे मॉलिक्यूल आहेत 10 ग्रॅम मध्ये, तर तुम्ही काय करणार, सिम्पली टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स काउंट करण्यासाठी 50 ने याला काय करणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्सला मल्टिप्लाय करणार. सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स is equal to 50 into 6.022 into 10⁻22 molecules, sorry, protons. Find out what is the answer. ऑप्शन आहेत तुमच्या समोर, पीडीएफ मध्ये ऑप्शन आहेत तुमच्या समोर. व्हॉट इज द आन्सर? 5 into 6 किती, 30 म्हणजे 3 पॉइंट समथिंग येणार आहे आन्सर. Option B. Option B. What is the option B? 3.0115 Into 10⁻24. 3.0115 into 10⁻24. 2 ने फिगर वाढली. 2 ने कशी वाढली? 50 आहे, 2 डिजिट आहे. याने जर 6 ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे,
ने फिगर वाढणार आहे, पॉवर वाढणार आहे. एवढे काय असतील? प्रोटॉन. सो ऑप्शन बी इज द आन्सर फॉर फर्स्ट एमसीक्यू. एनी डाऊट, एनी क्वेरी? कुणाला समजलं नाही? वेदांत, तनिषा, स्नेहा, संस्कृती, कीर्ती, समजलं. समजलं सर. समजलंय? या फॉर्म मध्ये केलं तर तुम्हाला इझिली लवकर उत्तर मिळून जाणार आहे. तुम्ही ह्या गोष्टी बऱ्याचशा हाफ कॅल्क्युलेशन तर माइंड मध्येच करायचं. इझी आहे, जिथं कुठं टेन्स आणि बऱ्याच वेळी हेच दिलं जातं. आता हे कसं दिलंय आपल्याला? 100 ग्रॅम जर याचं काय आहे, 100 ग्रॅम मोलार मास आहे तर दिलंय 10 ग्रॅम. म्हणजे आपण काय करू शकतो? फक्त डिजिट एक इकडचा तिकडे करून आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेशन करू शकतो. या फॉर्म मध्ये किंवा या पटीत तुम्हाला काय दिल्या जातात? मॅक्झिमम वेळेस व्हॅल्यू दिले जातात की जेणेकरून कॅल्क्युलेशन हार्ड होत नाही, कॅल्क्युलेशन इझी राहतात. कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही या गोष्टी चेक होतात ते एमसीक्यू. ओके, नाउ वी आर टेकिंग सेकंड एमसीक्यू. व्हाट इज द सेकंड वन? Second question, approximately dash dash oxygen atoms are there in 4.4 gram of carbon dioxide. 4.4 gram of carbon dioxide दिलेला आहे आणि विचारले काय? नंबर ऑफ ऑक्सिजन atoms. हे कसे विचारलेत? अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय केलंय बघा, 6.022 जे घेतो आपण ते पुढचे जे फिगर्स आहेत, पुढचे जे डिजिट्स आहेत ते त्याच्यामध्ये घेतले आहेत, आयदर 6 और 1.2. या फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिले आहेत? ऑप्शन्स दिले आहेत. व्हॉट आर द ऑप्शन्स? 12 into 10 raised to 13. This is the option A. Option B, 6 into 10 raised to 13. Sorry, 23. ऑप्शन काय दिलंय? 23. 1.2 into 10 raised to 23. And last option दिलंय तुम्हाला 6 into 10 raised to 23. Sorry, 22. कसं फाइंड आउट करणार सांगा? आताच्याच मेथडने सेम मेथड यूज करू शकता का? बाय युजिंग सिमिलर मेथड. बघा, ऑक्सिजन ऍटम साठी विचारलेलं आहे. कशामधले ऑक्सिजन ऍटम? दिलेला कंपाऊंड कोणता आहे? कार्बन डायऑक्साइड. मग कार्बन डायऑक्साइडचे किती मोल्स आहेत हे जर समजलं आपल्याला, तर किती मॉलिक्युल्स आहेत हे पण आपण फाइंड आउट करू शकतो. किती मोल्स आहेत समजलं तर किती मॉलिक्युल्स आहेत हे फाइंड आउट करू शकतो. एकदा का मॉलिक्युल्स मिळाले तर आपण त्याच्यामध्ये असणारे ऑक्सिजन ऍटम कॅल्क्युलेट करू शकतो. तर एका मॉलिक्युल मध्ये 2 ऑक्सिजन ऍटम, तर जेवढे मॉलिक्युल्स आपल्याला भेटणार आहेत त्याच्या डबल काय असणार आहेत? ऑक्सिजनचे ऍटम असणार आहेत. बरोबर का? CO2 म्हणजे एका मॉलिक्युल मध्ये 2 ऑक्सिजन आहे. ओके, तो कशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स मध्ये हे लिहिता येईल? सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल? कशा पद्धतीने आपण लिहू शकतो? बघा, मोलार मास माहित पाहिजे पहिला. याचं काय माहित पाहिजे? मोलार मास. तो कार्बनचं मास आणि ऑक्सिजनचं मास काय होईल? 12 is the mass of carbon plus 2 into 16 is the mass of oxygen. This becomes 12 plus 32 means 44 gram per mole. This is the molar mass of carbon dioxide gas. Okay, 44 ग्रॅम मिळालेला आहे. याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतील? 44 ग्रॅम मध्ये ॲव्होगॅड्रो 6.0. बरोबर आहे. मग ते तुम्हाला वर्डिंग मध्ये लिहायचं आहे. We know 44 gram of CO2 corresponds to or consists or equal to 6.022 into 10 raised to 23 molecules. Therefore, given quantity किती आहे? Given quantity 4.4 gram of CO2 consisting how much? How much molecules of carbon dioxide gas? मग तुम्ही काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4.4 ने याला मल्टिप्लाय करा आणि याने काय करा? डिवाइड करा. 4.4 into 6.022 into 10 raised to 23 divided by 44. इथंच काय होईल तुम्हाला? 10 ने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. का तर हे 10 टाइम्स बिगर क्वांटिटी आहे. 10 ने जर डिवाइड केलं तर पॉवर काय होईल? 10 ने डिवाइड केल्यानंतर पॉवर काय होईल? सेम 1 ने लेस होईल. म्हणजे 6.022 into 10 raised to 22 मॉलिक्युल्स भेटले आपल्याला. किती मध्ये? 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड मध्ये. बरोबर का? एवढे मॉलिक्युल्स भेटलेले आहेत. विचारले काय? विचारले नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम. ओके, किती असतील नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम? किती असतील? याला काय करायला लागेल?
2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 2 ने का मल्टिप्लाय करणार? एका मॉलिक्यूल मध्ये 2 ऑक्सिजन ऍटम. तर एवढ्या मॉलिक्यूल मध्ये किती ऑक्सिजन ऍटम? याच्या डबल. एकामध्ये 2 असतील, 2 मध्ये 4 असतील, 100 मॉलिक्यूल मध्ये 200 असतील, तर एवढ्या मॉलिक्यूल मध्ये याच्या डबल असतील. मीन्स नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम्स इज इक्वल टू 2 into 6.022 into 10⁻²². आपल्याला काय विचारलंय बघा? अप्रॉक्सिमेट विचारलं आहे. पुढच्या डिजिट्स ऑप्शन मध्ये दिलेले नाहीत पुढचे डिजिट. मग आपलं ऑप्शन काय येईल? ऑप्शन काय येईल बघा? हे डिजिट्स दिले नाहीत आपल्याला. मग फक्त 2 आणि 6 मल्टिप्लिकेशन करा. 12 into 10⁻²22. हा ऑप्शन आहे का? ऑप्शन नाहीये. ऑप्शन कसे दिलेत? ऑप्शन कसे दिलेत? पॉइंट मध्ये दिले. मग याचं जर पॉइंट मध्ये कन्व्हर्जन केलं, एक डिजिट द्या, इथं डिजिट आहे, डेसिमल पॉइंट जर लेफ्टला आला तर 1.2 बनेल. ही फिगर छोटी झाली म्हणून पॉवर त्याची मोठी होईल एका युनिटने, म्हणजे 23. 1.2 into 10⁻²23 एवढे ऑक्सिजन ऍटम्स असतील. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये Yes. आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नाउ एनीवन हॅज डाऊट? वेदांत समजले तुला बाळ? वेदांत हो सर. समजले? नाउ टेक द नेक्स्ट. पण सर आपण असं कसं कन्क्लूड केलं की कार्बन आणि ऑक्सिजनचे सेमच ॲटम असतील, म्हणजे जेवढे मॉलिक्युल याचे तेवढे त्याच्यात असतील. Okay. What is the formula of carbon dioxide? Vedant, what is the formula of carbon dioxide? CO2. CO2. बरोबर का? CO2 मॉलिक्यूल बनलाय कसा? CO2 मॉलिक्यूल कसा बनलेला आहे? त्याच्यामध्ये एक कार्बनचा ऍटम असणार आहे आणि ऑक्सिजनचे ऍटम किती असणार आहेत? ऑक्सिजनचे ऍटम किती असणार आहेत? 2 असणार आहेत. बरोबर का? पहा आता आपल्याला काय दिलं होतं? 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड दिला होता. बरोबर का? 4.4 ग्रॅम प्युअर कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये असणारा प्रत्येक मॉलिक्यूल कोणाचा असणार आहे? प्रत्येक मॉलिक्यूल हा कार्बन डायऑक्साईडचा असणार आहे. ती किती मॉलिक्यूलची संख्या आहे ही फाइंड आउट करायची आपल्याला. कशी फाइंड आउट करतो? आपल्याला रिलेशन माहिती आहे. 44 ग्रॅम काय आहे? यस सर, इथे नेटचा प्रॉब्लेम येतोय थोडा, मध्येच पूर्ण हे जातं झूमची मीटिंग आणि नंतर परत चालू होतं कनेक्ट म्हणून. ओके. नेटवर्कचा इश्यू असेल तर जो भाग तुमचा जे काही तुम्हाला पाहता नाही येणार ते तुम्ही युट्यूब वरती लिंक शेअर करतो मी ग्रुप वरती, त्याच्यावरती परत तुम्ही काय करू शकता, तो प्रॉब्लेम तुम्ही परत तिथं पाहू शकता. चालेल? हो सर. बाकीच्यांना कोणाला येतोय प्रॉब्लेम? नाही सर. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी इश्यू असेल, काहीतरी नेटवर्क पुअर नेटवर्क असेल. ठीक आहे. वेदांत, 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये एक्झॅक्टली अवोगॅड्रोज नंबर एवढे काय असतात? मॉलिक्युल्स असतात. पहिले लेक्चर पाहिलेत का वेदांत तू युट्यूब वरती जाऊन? मोल कन्सेप्टचे. ओके. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? कोणत्याही कंपाऊंडचा जर 1 मोल घेतला, 1 मोल घेतला म्हणजे काय? त्याचं जेवढं काही मॉलिक्युलर मास आहे ते आपण ग्रॅम युनिट मध्ये घेतो. याचं मॉलिक्युलर मास किती आहे आपण फाइंड आउट केलं? 44 ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट कन्वर्ट केलं ग्रॅम मध्ये. बरोबर का? एकदा जर का आपण त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं तर हे त्याचं काय बनलं? मोलार मास. आणि अकॉर्डिंग टू अवोगॅड्रोज लॉ कोणत्याही कंपाऊंडच्या एका मोल मध्ये फिक्स अमाऊंट ऑफ काय असतात? मॉलिक्युल्स असतात. फिक्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात आणि ते किती असतात? अवोगॅड्रोज नंबर एवढे. तो नंबर काय आहे? 6.022 into 10⁻²23. इथपर्यंत क्लिअर आहे? एवढे मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये. ओके. मग आपल्याला काय करायचं होतं? 4.4 मध्ये किती असतील? 4.4 ग्रॅम ऑफ CO2 मध्ये किती मॉलिक्युल्स असतील? बघा, याला 10 ने डिवाइड केल्यानंतर ही व्हॅल्यू येते. म्हणून आपण मॉलिक्युलच्या संख्येला पण काय करू शकतो? 10 ने डिवाइड करू शकतो. 10 ने डिवाइड केल्यानंतर पॉवर काय? 0.22 into 10⁻²22 होईल. हेच कॅल्क्युलेशन केलं आपण. इज इट क्लिअर? हो सर. इज इट क्लिअर? ओके. 4.4 गिवन अमाऊंट मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटले. गिवन अमाऊंट मध्ये टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटले, एवढे मॉलिक्युल्स असतील कार्बन डायऑक्साईड. आपल्याला मॉलिक्युल विचारलंय, आपल्याला ऑक्सिजनचे ऍटम्स विचारले. ऑक्सिजनचे ऍटम्स किती असतील? कसं फाइंड आउट करणार बघा? जर कार्बन डायऑक्साईड, ओके, कार्बन डायऑक्साईडचा एक मॉलिक्युल असेल तर ऑक्सिजनचे किती ऍटम असतात त्याच्यामध्ये? 2. वेदांत? 2 असतात. जर 2 मॉलिक्युल असतील तर किती असतील? 4 असतील. जर 100 मॉलिक्युल्स असतील तर 200 असतील. बरोबर का? आणि जर एवढे असतील
किती 6.022 इंटू 10⁻22 असेल तर किती असतील ह्याच्या एक्झॅक्ट डबल असतील बरोबर का हो सर. एक्झॅक्ट डबल म्हणजे 2 इंटू 6.022 इंटू 10⁻22 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय भेटला आपल्याला 12 इंटू 10⁻22 ऑप्शन नव्हता ऑप्शन मध्ये डिजिट मध्ये ऑप्शन आहेत 1.2 केलं फिगर छोटी केली हा काय होणार आहे 10⁻22 चा 23 बनेल पॉवर काय होईल 23 बनेल इज इट क्लिअर नाउ येस सर. इज इट क्लिअर आणखी काही डाऊट आहे नाही सर. नाही ना सगळेच्या सगळे मॉलिक्युल हे कोणाचे असतील कार्बन डायऑक्साईडचे त्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजन ऍटमची संख्या आपण फाइंड आउट करू शकतो मला सांगा कार्बन ऍटम किती असतील 4.4 ग्रॅम मध्ये 6.02 into 10⁻22. 10⁻22 असतील का तर कार्बन किती आहेत 1:1 रेशो एका मॉलिक्युल मध्ये एकच कार्बन आहे 2 मध्ये 2च असतील 100 मध्ये 100 असतील आणि एवढ्यामध्ये एवढेच असतील 1:1 हा रेशो आहे एका मॉलिक्युल मध्ये एकच कार्बन आहे म्हणून आपण मॉलिक्युलची जेवढी संख्या तेवढीच कार्बनची संख्या जर याच्यामध्ये 4 ऑक्सिजन असते तर जेवढी मॉलिक्युलची संख्या इंटू 4 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं असतं तेवढे ऍटम्स भेटले असते आपल्याला इज इट क्लिअर कोणता ऑप्शन आहे Yes, sir. विच इज द ऑप्शन C option okay 1.2 into 10⁻23 then take third one find the volume occupied by 4.4 gram of CO2 at STP हीच क्वांटिटी दिली आहे बघा थर्ड प्रॉब्लेम मध्ये 4.4 ग्रॅम ऑफ CO2 याने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला असेल ऍट द STP कंडिशन ओके किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला असेल आपण कसं फाइंड आउट करू शकतो बघा कसं फाइंड आउट करू शकतो पहिल्यांदा आपल्याला थर्ड फॉर्म्युला यूज करावा लागेल इथं गॅस साठी असलेला त्याचं रिलेशन काय आहे बघा कोणत्याही कंपाऊंडचा 1 मोल कोणत्याही गॅसियस कंपाऊंडचा 1 मोल ऑक्युपाइज व्हॉल्यूम काय असेल इट्स मोलार 22.4 लिटर बरोबर का कोणताही मोल जर गॅसियस कंपाऊंड असेल तर त्याचा व्हॉल्यूम किती असेल अकॉर्डिंग टू फिफ्थ लॉ अयोगाड्रोज लॉ काय सांगितलं इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल ओके त्याच्यावरून सांगू शकतो की आपण 1 मोल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे आहेत 1 मोल मध्ये ओके सगळ्यांचा 1 मोल म्हणजे सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स 1 मोल ऑक्युपाइज ऑफ एनी गॅस 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज 22.4 लिटर ऍट STP दिस इज द स्टँडर्ड रिलेशन ओके मग याचा पण 1 मोल काय असणार आहे 22.4 लिटर असणार आहे कधी STP कंडिशनला पण याचा 1 मोल म्हणजे काय असणार आहे कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल म्हणजे काय असणार आहे 44 ग्रॅम असणार आहे बरोबर आहे म्हणजे आपण याचं मास गॅसचं मास ग्रॅम मध्ये आणि गॅसचा व्हॉल्यूम लिटर मध्ये याची कंपॅरिझन करतो ओके आपल्याला थर्ड फॉर्म्युला माहित होता त्याच्यावरून आपण हे केलेलं आहे मोलार मास ऑलरेडी केलेला आहे मग 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड मीन्स 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड बरोबर का 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड occupies 22.4 liter at STP at standard temperature and pressure condition इथपर्यंत क्लिअर का जसं मग आपण मोलार मास साठी रिलेशन घेतलेलं तसं सेम आपण कशासाठी घेणार आहे व्हॉल्यूम साठी घेणार आहे therefore 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाइज हाऊ मच 4.4 दिलेला आहे किती ऑक्युपाय करू शकतो हा याला जर 10 ने डिवाइड केलं तर याला पण 10 ने डिवाइड करायचं काय आन्सर भेटेल किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4.4 into 22.4 लिटर डिवायडेड बाय 44 10 ने याला काय होईल डिवाइड होईल 2.24 लिटर एवढा काय असणार आहे व्हॉल्यूम लिटर मध्ये तर सांगा किंवा DM क्यूब मध्ये पण तुम्ही त्याला काय करू शकता रिप्रेझेंट करू शकता काय डाऊट आहे सुरेश Yes, sir. विचारा Sir, काय आता समजलंय? video start झालेला. काय झालेलं व्हिडिओ ब्लर झालेला व्हिडिओ ब्लर झालेला का ऑडिओ येत नव्हता व्यवस्थित ठीक आहे परत Sir, एकदा both. पहा इज इट क्लिअर बोर्ड क्लिअर आहे Yes, sir. Now, yes. ओके काय होतंय पहा 1 मोल ऑक्युपाइज 22.4 लिटर फॉर एनी गॅस
दिस इज अकॉर्डिंग टू थर्ड फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला काय पाहिला? 1 mole of any gas occupies 22.4 liter volume at STP condition. ओके, मग जर 1 मोल कोणत्याही गॅसचा 22.4 लिटर असेल तर कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल पण काय असणार आहे? 22.4 लिटर असणार आहे. कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल म्हणजेच किती? म्हणजेच किती? 44 ग्रॅम. हे आपण आताच फाइंड आउट केलं होतं प्रिव्हियस एमसीक्यू साठी. ओके, 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाइज 22.4 लिटर ऍट एसटी. हे आपण रिलेशन केलं याच्यावरून. देअरफॉर गिवन अमाऊंट किती? हे झालं स्टँडर्ड. गिवन अमाऊंट किती आहे? हे 1 मोल साठी झालं. गिवन अमाऊंट आहे 4.4. मग देअरफॉर 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाइज हाऊ मच? हे कसं कॅल्क्युलेट केलं आपण? जर 44 च्या ऐवजी इथं 4.4 आहे, म्हणजे या फिगरला जर 10 ने डिवाइड केले तर आन्सरला पण 10 ने आपण काय करणार? डिवाइड करणार. मग 22.4 चा आन्सर काय बनला आपलं? 2.24 लिटर. ओके, Sir. 110. Yes. Sir, but it is given in gram. Yes, it is given in gram. पहिला फॉर्म्युला काय होता आपला? मोलार मास साठी. आणि तिसरा फॉर्म्युला कशासाठी होता आपला? मोलार व्हॉल्यूम साठी. हे आपण थर्ड फॉर्म्युल्यावरून आपण हे रिलेशन सांगू शकतो का? लक्षात ठेवा, Yes. गॅस असेल तर त्याला मास पण असतं. मॅटर, एनिथिंग हॅव्हिंग मास अँड ऑक्युपाइड स्पेस इज नोन ॲज मॅटर. मॅटरची डेफिनेशनच पाहिली. म्हणजे जर गॅस आपण व्हॉल्यूम मध्ये घेतोय तर त्याचं मिनिंग असं नाही की त्याला मास नाही. गॅसला, एअरला मास असतं की नाही? मास असणार आहे त्याला. हे दोन्ही लॉ गॅससाठी ऍप्लिकेबल आहेत. पहिला फॉर्म्युला पण ऍप्लिकेबल आहे, थर्ड फॉर्म्युला पण ऍप्लिकेबल आहे. ओके, 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजे जर काय असणार आहे? 22.4 लिटर असणार आहे अकॉर्डिंग टू एवोगॅड्रोज लॉ. तर त्याचा मोलार मास जे आहे त्या गॅसचं ते जर तुम्ही ग्रॅम मध्ये घेतलं तर तो पण त्याचा काय असणार आहे? 1 मोल असणार आहे. कोणत्याही गॅसच्या 22.4 लिटर म्हणजे 1 मोल. त्या गॅसचं मोलार मास जर तुम्ही घेताय तर 1 मोल. आणि त्या 1 मोल मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सची संख्या फिक्स आहे, एवोगॅड्रोज नंबर एवढी, म्हणजे 6.022 × 10⁻23. म्हणजे मास, पहिला फॉर्म्युला आणि तिसरा फॉर्म्युला आपण काय करतोय? कम्पेअर करतो. येते का लक्षात? तिथं पहिला पण युज केला आणि तिसरा पण फॉर्म्युला युज केला आपण. मोलार मास पण लिहिलं त्याचं. गॅस तुम्हाला व्हॉल्यूम मध्ये दिला असता तर आपण डिरेक्टली यानं काय केलं असतं? त्याला डिवाइड केलं असतं, नंबर ऑफ मोल्स मिळाले असते आपल्याला. पण व्हॉल्यूम मध्ये नाही दिला आपल्याला, हा ग्रॅम मध्ये दिलाय. ओके, मग जर ग्रॅम मध्ये दिलाय तर परत पहिल्या फॉर्म्युल्याकडे जायचं. ग्रॅम मध्ये दिल्यानंतर काय? ग्रॅम मॉलिक्युलर मास जे असतं म्हणजेच 1 मोल असतं. ग्रॅम मॉलिक्युलर मास म्हणजेच 1 मोल असणार आहे. मग 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड मीन्स 1 मोल and 22.4 liter of carbon dioxide means 1 mole. Okay, means A is equal to B and B is equal to C, then A is equal to C. येते का लक्षात? दोन वेगवेगळे फॉर्म्युले होते आपले. जर आपल्याला माहिती आहे 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड मीन्स 1 मोल आणि अकॉर्डिंग टू, हे झालं अकॉर्डिंग टू फर्स्ट फॉर्म्युला. आणि थर्ड फॉर्म्युल्यावरून आपण सांगू शकतो 22.4 लिटर ऑफ कार्बन डायऑक्साईड मीन्स अल्सो 1 मोल. ह्या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट होते. बरोबर का सुरेश? या दोन्ही वेगवेगळ्या Yes, sir. कन्सेप्ट होत्या. आता या दोन्ही कम्पेअर करणार आपण. जर दोन्हीची राईट हँड साइड सेम आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड एलएचएस पण काय असणार आहे? सेम असणार आहे. दीज आर अल्सो इक्वल. इट मीन्स जर 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे 1 मोल असेल आणि 22.4 लिटर ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे पण 1 मोल असेल तर ह्या दोन गोष्टी म्हणजे काय असणार आहे? इक्वल असणार आहेत. हे आपण कम्पेअर करू शकतो. तेच आपण केलं आहे. 1 मोल ऑक्युपाइड 22.4 लिटर आणि 1 मोल म्हणजे किती कार्बन डायऑक्साईड साठी? ग्रॅम मध्ये. आता ग्रॅम मध्ये सांगायचं. ग्रॅम मध्ये 44. 44 ग्रॅम म्हणजेच काय? हे रिलेशन इथे लिहिलंय आपण. 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड मीन्स 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड मीन्स. हे दिसतं का रे? क्लिअर? क्लिअर दिसतंय? Therefore 44 gram of carbon dioxide means 22.4 liter of carbon dioxide at STP. Okay, now विचारले काय? 4.4 gram of carbon dioxide means व्हॉल्यूम विचारलाय त्याचा. इट ऑक्युपाइज हाऊ मच व्हॉल्यूम. हा तुम्ही कसा कॅल्क्युलेट केला? जर हे 10 ने डिवाइड केलं असेल तर याला पण 10 ने डिवाइड केल्यानंतर हे आपण ओरली सांगू शकतो इझिली. याला कॅल्क्युलेशन फार काही करायची आवश्यकता नाही. इट इज क्लिअर सुरेश? सुरेश, इट इज क्लिअर? Yes, sir.
ओके, म्हणजे पहिला फॉर्म्युला आणि तिसरा फॉर्म्युला दोन्ही यूज केले. गॅससाठी आपण सांगितलं होतं 22.4 लिटर ऑफ एनी गॅस ऍट एसटीपी, इट मीन्स 1 मोल ऑफ दॅट गॅस. पण जर गॅस व्हॉल्यूम मध्ये देतोय, जनरली दिला जातो तर ते कन्व्हिनियंट आहे. गॅसचा व्हॉल्यूम मेजर करणं कन्व्हिनियंट आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की त्याला मास नाहीये. गॅसला मास आहे आणि पहिला फॉर्म्युला पण गॅसेससाठी ऍप्लिकेबल आहे. पहिला फॉर्म्युला सांगतो, मोलार मास जर तुम्ही ग्रॅम मध्ये घेताय, जे ऍटॉमिक मास युनिट मध्ये असतं, इट मीन्स इट्स 1 मोल. ओके, मग हे ग्रॅम मॉलिक्युलर मास घेतलं कार्बन डायऑक्साईडचं, इट मीन्स 1 मोल ऑफ इट. आणि हे पहिला आणि तिसरा फॉर्म्युला मध्ये आपण काय केलं, कम्पॅरिझन केलं, त्याच्यावरून एक स्टँडर्ड स्टेटमेंट बनवलं. 1 मोल ऑक्युपाइज 22.4 लिटर, देअरफॉर 1 मोल म्हणजे काय. आता डायरेक्ट 1 मोल म्हणायचं आपण त्याचा ग्रॅम मॉलिक्युलर मास सांगायचं. 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मीन्स 1 मोल. 22 liter of carbon dioxide, 1 mole, therefore 4 gram of carbon dioxide is equal to 22.4 liter of volume at STP. याच्यावरून जर 44 ग्रॅम म्हणजे 22.4 लिटर असेल, तर 4.4 ग्रॅम म्हणजे किती लिटर असेल व्हॉल्यूम, तर तो आपण कसा फाइंड आउट केला, 10 ने डिवाइड, किंवा सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याने डिवाइड करा, तरी तुम्हाला हेच आन्सर भेटणार आहे. ऑप्शन मध्ये आहे का, ऑप्शन सी. सर्वांना समजलंय का? बाकीचे वेदांत, तनिषा, नेहा, संस्कृती, कीर्ती, गौरंगी, येस सर. सर्वांनी Yes, सांगा sir. मला. Yes, sir. समजलंय? येस हो सर. या पद्धतीने जरा थोडीशी जरी प्रॅक्टिस केली तर आपण काय करू शकतो, थोडीशी प्रॅक्टिस केली तरी आपल्याला ह्या टाईपचे प्रॉब्लेम विदाउट कॅल्क्युलेशन, पेन न उचलता तुम्ही डायरेक्ट एमसीक्यूच्या ऑप्शनला काय करणार, टिक करणार. एवढी प्रॅक्टिस होऊ शकते याची. इझी कॅल्क्युलेशन आहे, फक्त वे ऑफ सॉल्व्हिंग द एमसीक्यूज समजून घ्या. तुम्ही एवढा मोठा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करू शकता का, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स काढा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढा, परत मल्टिप्लाय करा. ओके, तर यामध्ये काय होईल, 3 वेळा तुमची कॅल्क्युलेशन होत आहेत. जनरल कन्सिडरेशन आपण काय करणार, या सिंपल काय म्हणतो आपण याला, व्हर्बल मध्ये आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. जर एवढ्यामध्ये एवढा असेल तर याच्यामध्ये किती, आणि हे कसं होणार आहे आपलं, बाय प्रॅक्टिस होणार आहे. नाउ नेक्स्ट, किती झाले एमसीक्यू, 3. फोर्थ काय आहे पहा, व्हॉट इज द फोर्थ एमसीक्यू. 2 gram of oxygen atoms means how many atoms? 2 gram of oxygen atoms means dash dash atoms. 2 ग्रॅम ऑक्सिजन atoms म्हणजे त्याच्यामध्ये किती atoms असतील तो नंबर इज इक्वल टू डॅश डॅश. ऑप्शन काय आहेत, 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजन, 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजन, देन 4 ग्रॅम ऑफ सल्फर, 4 ग्रॅम ऑफ सल्फर. थर्ड ऑप्शन आहे 2.3 ग्रॅम ऑफ सोडियम, 2.3 ग्रॅम ऑफ सोडियम. आणि फोर्थ ऑप्शन काय असणार आहे, 0.5 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. 0.5 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. ओके, टेल मी व्हॉट इज द आन्सर. सांगा कसं सॉल्व्ह करणार हे. 2 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये किती ऍटम्स असतील ऑक्सिजन. 2 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कन्सिस्ट हाऊ मेनी ऑक्सिजन ऍटम्स. बघा 3च फॉर्म्युला आहेत आपल्याकडे, ते माहित आहेत आपल्याला, आणि एक जनरल कन्सिडरेशन आहे आपल्याला, वर्डिंग मध्ये आपण लिहू शकतो. तर दोन्ही मेथड वापरून आपल्याला काय करायचं आहे, हा एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे. सांगा बरं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सर ऑप्शन 1 आता नायट्रोजन बघा, सोडियम का दिले. येस येस येस, नायट्रोजन. ऑप्शन काय दिलेत बघा, 2 ग्रॅम ऑक्सिजन ऍटम म्हणजे किती ऍटम असतील. ऑप्शन दिलेत तुम्हाला, 7 ग्रॅम नायट्रोजन मध्ये जेवढे ऍटम असतील तेवढेच 2 ग्रॅम मध्ये असतील, किंवा 4 ग्रॅम सल्फर मध्ये जेवढे ऍटम्स असतील तेवढेच 2 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये असतील, किंवा 2.3 ग्रॅम ऑफ नायट्रोजन सोडियम मध्ये जेवढे ऍटम्स असतील तेवढेच 2 ग्रॅम, म्हणजे कंपॅरिझन दिलेले आहे तुम्हाला डायरेक्ट, किंवा 0.5 ग्रॅम हायड्रोजन मध्ये जेवढे हायड्रोजन ऍटम्स असतील तेवढेच 2 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन ऍटम्स असतील. एमसीक्यू समजला म्हणजे 70% आन्सर आलं. विचारलेला क्वेश्चन समजला म्हणजे 70% आन्सर तुम्हाला काय येणार आहे, इथं भेटणार आहे. ओके, कोणता ऑप्शन येऊ शकतो याच्यात, कसं कॅल्क्युलेट करणार सांगा मला. ओके, बघा जिथं कुठं नंबर ऑफ ऍटम्स फॉर 1 कंपाऊंड और नंबर ऑफ मॉलिक्युल्स फॉर 1 कंपाऊंड याची कंपॅरिझन दिलेली असते आपल्याला, नंबर ऑफ ऍटम्स ऑफ अदर कंपाऊंड किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील अदर कंपाऊंडचे, जर अशी कंपॅरिझन दिलेली असेल तर डायरेक्ट नंबर ऑफ ऍटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्याची आवश्यकता नाही.
ओके, इथं आपण फक्त नंबर ऑफ मोल्स वरून सांगू शकतो कोणते दोन इक्वल आहेत किंवा कोणते ऍटम्स कोणत्या दुसऱ्या ऍटम्स पेक्षा जास्त आहेत किंवा कमी आहेत हे आपण डायरेक्ट सांगू शकतो. कसं पहा, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी 1 मोल ऑफ एनी कंपाऊंड 1 मोल ऑफ एनी कंपाऊंड consisting of 6.022 into 10 raised to 23 atoms, ions or molecules means particles. ओके, कोणत्याही कंपाऊंडचा 1 मोल घेतला तर त्याच्यामध्ये एवढे नंबर असतील पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स या केसमध्ये ऍटम्स आहेत, मग एवढे काय असतील त्याच्यामध्ये ऍटम्स असतील. जर तुम्ही ऑक्सिजन 1 मोल घेतला एवढेच ऍटम, जर तुम्ही नायट्रोजन 1 मोल घेतला एवढेच ऍटम, जर तुम्ही हायड्रोजन 1 मोल घेतला एवढेच ऍटम, सल्फर घेताय सेम, हायड्रोजन घेताय सेम. इट इज क्लिअर. कोणत्याही कंपाऊंडचा 1 मोल घेताय इट मीन्स सेम नंबर ऑफ ऍटम. आता मला सांगा, जर मी 1 मोल ऑक्सिजन घेतला आणि 1 मोल नायट्रोजन घेतला तर ह्या दोन्हीमध्ये नंबर ऑफ ऍटम्स काय असतील? दोन्हीमध्ये नंबर ऑफ ऍटम्स काय असतील? Same असतील. 6.2. जर मी ओके, मग 4 ग्राम ऑफ सल्फर आहे उत्तर. ओके, जर कुणी सांगितलं? वेदांत. ओके, चेक करूयात आपण. जर 2 ग्रॅम ऑफ सल्फर 2 मोल्स ऑफ सल्फर घेतलं आणि जर मी 2 मोल्स ऑफ हायड्रोजन घेतलं तर याच्यामध्ये पण काय असणार आहे? दोन्हीचे 2 मोल्स घेतल्यामुळे नंबर ऑफ ऍटम्स काय भेटतील आपल्याला? सेम भेटतील. म्हणजे जर नंबर ऑफ मोल्स सेम असतील तर नंबर ऑफ ऍटम्स सेम असतील दोन वेगवेगळ्या कंपाऊंड साठी. जर नंबर ऑफ मोल्स डिफरंट असतील तर नंबर ऑफ ऍटम्स पण काय असतील? डिफरंट असतील. जर ए चे नंबर ऑफ मोल्स हे बी पेक्षा जास्त आहेत, ए कंपाऊंडचे नंबर ऑफ मोल्स हे कंपाऊंड बी पेक्षा जास्त आहेत, इट मीन्स ए चे नंबर ऑफ ऍटम्स पण जास्त. बरोबर का? ए चे नंबर ऑफ ऍटम्स पण जास्त आहेत. मग इथं तुम्ही डिरेक्टली काय करू शकता? नंबर ऑफ मोल्स कंपॅरिझन करा. नंबर ऑफ ऍटम्स कसे भेटतील? ॲव्होगॅड्रोच्या नंबरने मल्टिप्लाय करून. पहिल्यांदा मला सांगा, ऑक्सिजन ऍटमचं ऍटॉमिक मास किती आहे? ऑक्सिजन ऍटमचं ऍटॉमिक मास किती आहे? 16 ग्रॅम पर मोल. बरोबर का? एका ऑक्सिजन ऍटमचं मास किती? 8 ऑक्सिजन 16. मग ते जर तुम्ही ग्रॅम मध्ये घेताय इट मीन्स 1 मोल ऑफ ऑक्सिजन. मग आपल्याला रिलेशन माहिती आहे, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन मीन्स 1 मोल. देअरफॉर दिलंय किती आपल्याला? 2 ग्रॅम. 2 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन मीन्स हाऊ मेनी मोल्स? कसं फाइंड आउट करणार? 2 into 1 divided by 16, it becomes 2 by 16, it becomes 1 by 8 moles. एवढे मोल्स दिलेले आहेत तुम्हाला ऑक्सिजनचे. 2 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, 2 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन म्हणजेच 1 by 8 मोल्स ऑफ ऑक्सिजन. इज इट क्लिअर? आता याच्यामध्ये फाइंड आउट करायचं 1 by 8 मोल्स कोणत्या कंपाऊंडचे आहेत. जर तुम्ही नायट्रोजनचं काउंट केला, नायट्रोजनचा नंबर काय आहे? 7, नायट्रोजन 14. 14 ग्रॅम नायट्रोजन म्हणजे 1 मोल. बरोबर का? दिलेला किती आहे आपल्याला? 7 ग्रॅम. देअरफॉर 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजन मीन्स हाऊ मेनी मोल्स? 7 into 1 divided by 14. इट मीन्स 7 divided by 14 1 by 2 आहे. मग हा ऑप्शन येऊ शकतो का? 1 by 8 एवढा आहे का? हे नाहीये. मग पहिला ऑप्शन नाही येणार. दुसरा ऑप्शन चेक करा. 4 ग्रॅम सल्फर. सल्फरचं मास किती आहे? सल्फरचं मास किती आहे? 16 सल्फर 32. 32 हे मास आहे, म्हणजे 32 ग्रॅम ऑफ सल्फर मीन्स 1 मोल ऑफ सल्फर. 32 ग्रॅम ऑफ सल्फर मीन्स 1 मोल ऑफ सल्फर. बरोबर का? देअरफॉर दिलाय किती आपल्याला? 4 ग्रॅम. 4 ग्रॅम ऑफ सल्फर मीन्स हाऊ मेनी मोल्स? 4 into 1 divided by 32. 4 into 1 divided by 32. It means 4 by 32. It means 1 by 8 moles of sulfur. मग सल्फर 4 ग्रॅम मध्ये 1 by 8 मोल्स आहेत आणि 2 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे पण 1 by 8 मोल्स आहेत. जर नंबर ऑफ मोल्स सेम असतील तर नंबर ऑफ ऍटम्स पण काय असतील? सेम असतील. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर काय येईल? 2 येईल. समजलंय का? अवघड आहे का? जास्त डिफिकल्ट आहे? एमसीक्यू डिफिकल्ट आहेत का कीर्ती? कीर्ती डिफिकल्ट आहे? नाहीये? यस. संस्कृती? सर कळलं. हा कळलं? ठीक आहे. कळलं हा सर. समजलं?
सर समजायला थोडा वेदांत टाइम समजलंय? लागतोय पण समजलं. सर तुमची व्हिडिओ फ्रीज झाली. हो सर. झालं सर बरोबर. हँग झालं का? आत्ता ठीक आहे, आधी झालं होतं. येस सर. ठीक आहे, थोडस इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे. लाईट गेल्यामुळे थोडस मोबाईल डेटाला पुअर कनेक्शन आहे, पण तरी पहा दिसतंय व्यवस्थित सर्वांना. हो सर. ठीक आहे, जर दिसत असेल तर नो प्रॉब्लेम. परत एकदा चेक करा. जर नंबर ऑफ ऍटम्स याची जर कंपॅरिझन केलेली असेल, नंबर ऑफ ऍटम्सची कंपॅरिझन दिलेली असेल तुम्हाला दोन वेगवेगळ्या कंपाऊंडसाठी, दोन वेगवेगळ्या एलिमेंटसाठी किंवा दोन वेगवेगळ्या कंपाऊंडसाठी नंबर ऑफ मॉलिक्युल्सची जर कंपॅरिझन दिली तर डायरेक्ट नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करण्यापर्यंत आपल्याला जायची आवश्यकता नाहीये. आपण नंबर ऑफ मोल्स कम्पेअर करू शकतो. का तर नंबर ऑफ मोल्स इज वन स्टेप आन्सर आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे 2 स्टेप मध्ये जावं लागेल आपल्याला. मग जर आपण इथंच फाइंड आउट केलं हे नंबर ऑफ मोल्स आणि तेच जर कम्पेअर केले तर आपण सांगू शकतो की तेवढे नंबर ऑफ ऍटम्स असतील. का तर प्रत्येकाच्या नंबर ऑफ मोल्सला आपण एवोगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स भेटतात. मग नंबर ऑफ ऍटम्स जर आपल्याला कम्पेअर करायचे दोनचे जे सेम आहेत का दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे, तर आपण त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणार. आणि नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणं काय आहे, इझी आहे. आपल्याला फॉर्म्युला डायरेक्ट माहित असतो, नंबर ऑफ मोलार मास डिवायडेड बाय गिवन मास डिवायडेड बाय इट्स मोलार मास. याच्यावरून आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके, इथं जर 2 ग्रॅम ऑक्सिजन ऍटम्स दिले होते आपल्याला, तर 2 ग्रॅम म्हणजे किती मोल, 16 ग्रॅम म्हणजे 1 मोल, 2 ग्रॅम म्हणजे 1/8 मोल. इझी वन शॉट आपण काय करू शकतो, हे कॅल्क्युलेशन करू शकतो. सिमिलर या प्रत्येकाचे आपण चेक करू शकतो. 7 ग्रॅम नायट्रोजन म्हणजे जर 14 ग्रॅम, 14 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे, 7 म्हणजे हाफ मोल आहे. हाफ मोल आणि 1/8 मोल याची कंपॅरिझन नाही होऊ शकत, हे सेम येऊ शकत. मग काय सेम येऊ शकतं, 4 ग्रॅम सल्फर, 4 ग्रॅम सल्फर म्हणजे 32 ग्रॅम सल्फर म्हणजे 1 मोल, तर 4 ग्रॅम सल्फर म्हणजे किती मोल. मग आपल्याला आन्सर मिळलं 1/8. मग 1/8 आणि 1/8 सेम आहेत, म्हणजे 4 ग्रॅम सल्फर आणि 2 ग्रॅम ऑक्सिजन ह्या दोन्हीचे नंबर ऑफ मोल सेम आहेत. दॅट्स वाय नंबर ऑफ ऍटम्स पण काय असतील, सेम असतील. And take next one, 32.2 gram of 32.2 gram of sodium sulfate, 32.2 gram of Na2SO4. याच्यामध्ये 10 वॉटर मॉलिक्युल्स असतात. फॉर्म्युलामध्ये 10 वॉटर मॉलिक्युल्स असतात. सो दिस इज द हायड्रेटेड सोडियम सल्फेट. कंटेन्स डॅश डॅश ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. कंटेन्स डॅश 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 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन किती ग्रॅम असणार आहे, बाय मास विचारलेला आहे तुम्हाला. हे तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता, कसं फाइंड आउट करू शकता सांगा मला. कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल. नंबर ऑफ ऍटम्स किंवा नंबर ऑफ मोल्स काढण्याची आवश्यकता आहे का. तर याच्यासाठी रेशो काय असतो बघा. आपल्याला मोलार मास फाइंड आउट करावे लागतील. पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करणार, मोलार मास. आपल्याला दिलेली क्वांटिटी आहे सोडियम सल्फेट आणि याच्यामध्ये असणारे काय विचारले आहेत आपल्याला, ऑक्सिजन विचारलेला आहे. हे किती ग्रॅम दिलेलं आहे आपल्याला, 32.2 ग्रॅम याची क्वांटिटी दिलेली आहे. आणि ऑक्सिजनच्या ग्रॅम अमाऊंटची आपल्याला काय विचारलेली आहे, क्वांटिटी विचारली. कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो सांगा आपण. हे बघा, याचं मोलार मास माहित असतं आपल्याला किंवा फाइंड आउट करू शकतो आपण. सगळ्यांची ऍडिशन करून मोलार मास फाइंड आउट करतो. तर याचं जे मोलार मास आहे, याचा 1 मोल इज इक्वल टू याचा 1 मोल. इट इज क्लिअर. पहिली कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. सोडियम सल्फेटचे 1 मोल मॉलिक्यूल म्हणजे ऑक्सिजनची आपण कंपॅरिझन काय करू शकतो, त्याच्याबरोबर डिरेक्टली करू शकतो. मग आपण जर एका मॉलिक्यूलमध्ये किती ऑक्सिजन ऍटम आहेत, याच्यावरून आपण एका मोल मध्ये किती ग्रॅम ऑक्सिजन आहे हे काय करू शकतो, आपण कम्पेअर करू शकतो. याचं मोलार मास सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल,
फाइंड आउट करावं लागेल. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोडियम सल्फेट? सोडियमचं मास किती असतं? सोडियमचं मास 23, बरोबर का? 23 हे सोडियमचं मास आहे. सो 2 into 23 मोलार मास फाइंड आउट करण्यासाठी 2 into 23 प्लस सल्फरचा आहे 32 प्लस 4 into ऑक्सिजनचं मास किती? 16. 4 into 16 64 डायरेक्टली तो मी प्लस आता वॉटर मॉलिक्युलचं माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे? वॉटर मॉलिक्युलचं एका किती मास असतं? 16 plus 2 16 plus 2 किती? 18. 18 इज द मास फॉर 1 वॉटर मॉलिक्युल. आणि किती वॉटर मॉलिक्युल ट्रॅप झाले त्याच्यामध्ये? 10 वॉटर मॉलिक्युल आहेत पर मॉलिक्युल ऑफ सोडियम सल्फेट. एका मॉलिक्युल साठी 10 मॉलिक्युल हा रेशो आहे, हे ट्रॅप झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर 10 मॉलिक्युलचं मास किती येईल? 10 into 18. हे मास किती येईल कॅल्क्युलेट करा. 46 plus 32 plus 64 plus 180 किती येईल टोटल मास किती येईल सांगा मला. मोलार मास कॅल्क्युलेट करतोय आपण. टोटल मास किती येईल? करा ऍडिशन. किती येईल? 322 येईल का बघा. 322 ग्रॅम पर मोल येईल एवढं. इज दिस डन? सर 320 येगा ना? किती? 320 येतं का? येस. 46 plus 32 plus 64 plus 180. 4 plus 6 10 plus 2 2 1 9 15 18 आणि 4. येस सर. 322 येतं का बघा. 322. 322 येईल. ठीक आहे. मग 322 ग्रॅम पर मोल हे काय भेटलं आपल्याला? मोलार मास भेटलं ह्या मॉलिक्युल साठी. ओके. मग एका मॉलिक्युल मध्ये ऑक्सिजन ऍटम किती आहेत काउंट करा. ऑक्सिजन ऍटम किती आहेत एका मॉलिक्युल मध्ये काउंट करा. Na2SO4 मध्ये 4 ऑक्सिजनचे ऍटम आहेत आणि 10 वॉटर मॉलिक्युल मध्ये किती असतील? 10 वॉटर मॉलिक्युल मध्ये किती ऑक्सिजन ऍटम असतील? 10 असतील, बरोबर आहे. 10 प्लस 4 टोटल ऑक्सिजन ऍटम किती बनले? 10 प्लस 4 14 ऑक्सिजन atoms. 14 oxygen atoms are there present in single molecule of sodium sulfate. सिंगल मॉलिक्युल मध्ये सोडियम सल्फेटच्या 14 ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत. याचं पण आपण मास फाइंड आउट करू शकतो. 14 इंटू एकाचं मास 16 इज इक्वल टू किती होईल? व्हॉट इज द आन्सर? काउंट दिस. 224. ओके. 224 ग्रॅम. आता हे डायरेक्ट ग्रॅम मध्ये आपण काय केलं आहे? ग्रॅम मध्ये याचं काय करू शकतो आपण? कंपॅरिझन करू शकतो. आता कसं कंपॅरिझन करू शकतो बघा. जर याचं मास आपल्याला भेटतंय ऍटॉमिक मास युनिट मध्ये, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं पण मास म्हणजे सोडियम सल्फेटचं मास आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं मास हे आपल्याला कशात भेटलंय? AMU मध्ये भेटलंय. मग जर आपण याचं युनिट जर ग्रॅम करतोय तर याचं पण युनिट आपण काय केलं पाहिजे? ग्रॅम केलं पाहिजे. आणि जर दोन्ही युनिट आपण ग्रॅम मध्ये कन्वर्ट करत असू तर त्याचं मिनिंग चेंज होत नाही, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके. मग जर 322 हे एका मॉलिक्युलचं मास आहे आणि 224 हे ऑक्सिजन ऍटम त्याच्यामध्ये सगळे जेवढे 14 ऑक्सिजन ऍटम्स आहेत त्याचं मास आहे, तर हे आपण ग्रॅम मध्ये घेतलेलं आहे आणि हे पण ग्रॅम मध्ये घेतलेलं आहे. तर आपण याचा काय करू शकतो? इक्विव्हॅलेन्स दाखवू शकतो. याचा काय करू शकतो आपण? दोन्हीचा इक्विव्हॅलेन्स दाखवू शकतो. कसा इक्विव्हॅलेन्स दाखवू शकतो बघा आपण. वी नो मोलार मास कॅल्क्युलेट केलं त्याच्यानंतर आपण सांगू शकतो 322 ग्रॅम ऑफ सोडियम सल्फेट contains 224 gram of oxygen. Contains 224 gram of oxygen. रिलेशन सांगू शकतो का? इज इट क्लिअर? जर दोन्हीचे आपण ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट केले, दोन्हीचं युनिट होतं ऍटॉमिक मास युनिट, त्याचं कन्व्हर्जन आपण सेम ग्रॅम मध्ये केलं
त्यामुळे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. का चेंज होत नाही? का तर जर ग्रॅम मॉलिक्युलर मास किंवा ग्रॅम ऍटॉमिक मास जर आपण घेतो इट मीन्स 1 मोल. जर याचं मोलार मास आपण ग्रॅम मध्ये घेतलं तर तो त्याचा 1 मोल होणार आहे. याचं पण ऍटॉमिक मास आपण ग्रॅम मध्ये घेतलं तर 1 मोल होणार. त्यामुळं जर दोन्ही ऍटॉमिक मास युनिट जर आपण कन्वर्ट करू ग्रॅम मध्ये तर त्याची व्हॅल्यू काय होणार नाही? चेंज होणार नाही. मग आपल्याला याची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1 मोल साठीची. 1 मोल साठीची व्हॅल्यू किती भेटली? 322. आणि 1 मोल म्हणजे त्या मॉलिक्युल मध्ये असणारे ग्रॅम मध्ये कन्वर्ट करू. त्याच्यामध्ये किती ऑक्सिजन होते? 14. मग त्याची पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ती पण ग्रॅम मध्ये कन्वर्ट केली. त्या दोन्हीचा इक्विव्हॅलेन्स केलेला आहे आपण. 322 of sodium sulfate contains 224 gram of oxygen. तर एवढा ऑक्सिजन असेल याच्यामध्ये तर दिलेली क्वांटिटी किती आहे बघा? 32.2 ग्रॅम. त्यावर दिलेली क्वांटिटी किती आहे? 32.2 ग्रॅम ऑफ सोडियम सल्फेट Na2SO4 10HO contains how many grams of oxygen? कसं फाइंड आउट करणार? याचं करा, त्याने याला डिवाइड करा. किंवा आताच एक मेथड सांगितलेली मी. कोणती मेथड? हे आणि हे व्यवस्थित पहा. या दोन टर्म्स, या दोन फिगर व्यवस्थित पहा. कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये? 322 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर एका डिजिटचा डिफरन्स आहे फक्त. 322 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर 32.2 भेटतं. म्हणजे जर तुम्ही या फिगरला 10 ने डिवाइड करताय तर याला पण 10 ने डिवाइड करू शकता डायरेक्ट. मग 224 चा आन्सर तुम्हाला काय मिळेल? 22.4 ग्रॅम भेटेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याची, कॅल्क्युलेटर यूज करण्याची किंवा लॉग टेबल यूज करण्याची आवश्यकता नाही. हे आपण डायरेक्ट बघून सांगू शकतो. तर हे याच्या 10 टाइम्स असेल हे, तर याच्या पण 10 टाइम्स असेल. किंवा ही व्हॅल्यू याच्या 1/10 असेल तर याचं पण 1/10 करा, म्हणजे 10 ने डिवाइड करा, तुम्हाला आन्सर भेटणार आहे. समजलंय का हे? समजलंय हे? रिप्लाय मी. येस सर. ओके. मग असा इक्विव्हॅलन्स आपल्याला सिंगल एका सेंटेन्स मध्ये सांगता आला पाहिजे. ओके. जेवढे ग्रॅम हा असेल मॉलिक्युलचा, पहिल्यांदा कोरिलेशन सांगायचं मॉलिक्युलचं. एका मॉलिक्युल मध्ये 14 ऍटम्स होते. एका मॉलिक्युल मध्ये 14 ऍटम. याचं मास ऍटॉमिक मास युनिट मध्ये घेतलं, याचं पण मास ऍटॉमिक मास युनिट मध्ये घेतलं. याचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये केलं, याचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये केलं. दिस इज द इक्विव्हॅलन्स बिकॉज गिवन क्वांटिटीज आर इन ग्रॅम युनिट्स. गिवन क्वांटिटीज आर इन ग्रॅम. देअरफॉर वी हॅव कन्व्हर्टेड दिस इनटू ग्रॅम. ओके. हा इक्विव्हॅलन्स लिहिल्यानंतर आपण एक स्टँडर्ड स्टेटमेंट म्हणलं आपलं 1 मोल साठीचं. 322 ग्रॅम ऑफ सोडियम सल्फेट कंटेन्स 224 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. म्हणून देअरफॉर 32.2 ग्रॅम ऑफ सोडियम सल्फेट कंटेन्स हाऊ मच. आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याची पण आवश्यकता नाही. हे 1/10 आहे. याला पण 10 ने डिवाइड केलं, आपल्याला 22.4 भेटला. आहे का रे ऑप्शन मध्ये? कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन डी आहे ऑप्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश मॉलिक्युल्स ऑफ CO2 which are present in 44 ग्रॅम ऑफ CO2. 44 ग्रॅम CO2 मध्ये, 44 ग्रॅम CO2 मध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मॉलिक्युल्स असतील? एवढा सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यासाठी कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाहीये. डॅश डॅश मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड which are present in 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलेले आहेत. क्वांटिटी दिले 44 ग्रॅम ऑफ CO2. सांगा मला नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील 44 ग्रॅम CO2 मध्ये? कसे कॅल्क्युलेट करणार? नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करणार? पहिल्यांदा याचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. मोलार मास भेटलं म्हणजे नंबर ऑफ मोल्स भेटले. सांगा, व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द मोलार मास ऑफ कार्बन डायऑक्साइड? 44. 44 ग्रॅम. कार्बन डायऑक्साइड 44 ग्रॅम पर 44 मोल. ग्रॅम. मग दिलेली क्वांटिटी किती आहे? 44 ग्रॅम. बरोबर का? म्हणजे किती मोल? म्हणजे किती मोल? 6.022 into 10 raised to 23. ओके. म्हणजे 1 मोल आणि 1 मोल मध्ये असणारी क्वांटिटी आपल्याला माहित आहे. 1 मोल मध्ये किती क्वांटिटी असते? 6. ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात. 6.022 into 10 raised to 23 आहे का ऑप्शन मध्ये? कितवा ऑप्शन आहे? ऑप्शन सी. धिस मीन्स 1 मोल ऑफ CO2. 1 मोल कसा झाला?
CO2 चं मोलार मास कॅल्क्युलेट केलं 12 प्लस 2 इंटू 16 12 प्लस 32 इट मीन्स 44 ग्रॅम पर मोल. पर मोल मीन्स 44 ग्रॅम फॉर 1 मोल. 44 ग्रॅम दिलंय म्हणजेच 1 मोल ऑफ CO2 आणि एका मोल मध्ये असते ॲव्होगॅड्रोच्या नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात म्हणजेच किती 6.022 into 10⁻23 molecules. This is the answer. Option कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी. The next question, 1 gram of hydrogen means dash dash molecules. 1 ग्रॅम हायड्रोजन मध्ये किती मॉलिक्युल्स असतात सांगा? 6.022 into 10⁻². व्यवस्थित काय विचारले बघा सुरेश? विचारले काय? 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इक्वल्स टू डॅश 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 मॉलिक्युल. क्वेश्चन कडे व्यवस्थित पहा. क्वांटिटी दिली आहे ग्रॅम मध्ये. क्वांटिटी कशात दिली आहे? ग्रॅम मध्ये. किंवा ही क्वांटिटी तुम्हाला व्हॉल्यूम मध्ये पण देतील बऱ्याच वेळी. ठीक आहे. विचारले काय? बघा काय क्लिअर होतंय का थोडंसं? काय विचारलंय? काय विचारलंय? ऍटम्स विचारलेत की मॉलिक्युल्स विचारले? Molecule. मॉलिक्युल्स विचारलेत. मग हायड्रोजनचा मॉलिक्युल कसा असतो? H2 H2. बरोबर का? Yes, sir. डायटॉमिक गॅस आहे. 2 ऍटमने एक मॉलिक्युल बनतो. मग 2 ऍटमने एक मॉलिक्युल बनतो म्हणजेच काय? याचं मास किती असेल? एका हायड्रोजनसाठी फॉर 1 हायड्रोजन 1. मास असेल 1. मग तो हायड्रोजन साठी 2 हे मास असेल 2 ग्रॅम पर मोल. 2 ग्रॅम पर मोल. जर 2 ग्रॅम पर मोल हे याचं मोलार मास असेल तर 1 ग्रॅम मध्ये किती असते? मग आपण हे सांगू शकतो 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस मीन्स H2. 2 ग्रॅम ऑफ H2 इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. हे काय असतील एवढे? मॉलिक्युल्स असतील. एवढे काय असतील? मॉलिक्युल्स. Therefore 1 gram of H2 means how many molecules? हे याच्या हाफ आहे. 2 च्या हाफ 1. याचं पण तुम्हाला काय करायला हाफ किंवा 1 into this divided by 2. It means 1 into 6.022 into 10⁻23. 2 ने याला काय करणार आपण? डिवाइड करणार. काय आन्सर भेटेल? 2 ने याला डिवाइड करा. 3.11 into 10⁻². 3.011 into 10⁻23 एवढे काय असतील? मॉलिक्युल्स असतील. म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचा किती मोल आहे? हाफ मोल आहे. 2 ग्रॅम मध्ये 1 मोल होतो. मॉलिक्युल्सचा, ऍटम्सचा नाही. मॉलिक्युल्सचा 2 ग्रॅम मध्ये 1 मोल होतोय. दिलेली क्वांटिटी 1 ग्रॅम आहे. इट मीन्स हाफ मोल. म्हणजे ॲव्होगॅड्रोस नंबरच्या हाफ नंबर एवढे काय असतील? मॉलिक्युल्स असतील. म्हणजे तुम्ही त्याला 2 ने डिवाइड केलं. नेक्स्ट काय आहे बघा? How many atoms of gold were recovered if 19.7 kg of gold was recovered from smuggler? 19.7 kg gold स्मगलर पासून रिकव्हर केलेला आहे. either by police department or by custom department. असा क्वेश्चन विचारलाय पहा. एका स्मगलर पासून काय केलं आहे? 19.7 kg गोल्ड काय केलेलं आहे? रिकव्हर केलेला आहे. 19.7 चेक द युनिट. युनिट काय आहे? किलोग्रॅम्स ऑफ गोल्ड. ब्रॅकेट मध्ये गोल्डचा ऍटॉमिक मास दिलेला आहे तुम्हाला. गोल्ड साठी ऍटॉमिक मास असतं 197 ऍटॉमिक मास युनिट. हे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे एवढं गोल्ड काय केलेलं आहे? रिकव्हर केलेलं आहे. क्वेश्चन काय विचारलाय पहा. क्वेश्चन हाऊ मेनी atoms ऑफ गोल्ड वेअर रिकवर्ड? हाऊ मेनी atoms? याच्यामध्ये किती atoms आहेत? मीन्स नंबर ऑफ atoms. हाऊ मेनी atoms ऑफ गोल्ड वेअर रिकवर्ड फ्रॉम स्मगलर? जर 19.7 kg गोल्ड हे काय केलेलं आहे? रिकव्हर केलेलं आहे एका स्मगलर पासून. तर किती atoms रिकव्हर केलेले आहे? म्हणजे 19.7 kg मध्ये असणारे ऍटम्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. नंबर ऑफ ऍटम. मग याच्यासाठी आपल्याला मोलार मास माहित पाहिजे. मोलार मास दिलेला आहे आपल्याला ब्रॅकेट मध्ये. म्हणजे 197. याचं कन्व्हर्जन मी 197 ग्रॅम पर मोल मध्ये केलं तर हे झालं याचं मोलार मास. ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन केलं तर मग आपल्याला काय माहितीये? 197 ग्रॅम म्हणजे 1 मोल. 197 ग्रॅम म्हणजे 1 मोल. So we know
197 gram of gold means 1 mole of gold. 197 gram of gold means 1 mole of gold. बरोबर का? इथपर्यंत सांगू शकतोय आपण इझिली. Therefore 197 gram of gold means how many atoms? एका मोल मध्ये किती atoms असतात? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे 6.022 into 10⁻23 गोल्ड atoms. कोणते atoms? गोल्ड ॲटम असणार आहेत. किती मध्ये? 1 मोल मध्ये. 1 मोल मध्ये म्हणजे 197 ग्रॅम मध्ये. 197 ग्रॅम मध्ये. ओके. Therefore दिलेली क्वांटिटी किती आहे? दिलेली क्वांटिटी किती आहे? 19.7 kg आहे. हे ग्रॅम मध्ये, हे केजी मध्ये. युनिट काय करणार? सेम करून घेणार. मग केजीचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये कसं येणार? 19.7 kg इज इक्वल टू 19.7 into 10⁻³ ने काय करणार? मल्टिप्लाय करणार. त्याचं कन्व्हर्जन होईल ग्रॅम मध्ये. आठवते सिक्वेन्स? युनिट्स दिले होते मिली, सेंटी, डेसी, किलोग्रॅम. किलो कधी येतं? 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम. म्हणून आपण 1000 ने म्हणजे 1000 ने म्हणजे 10⁻³ ने काय करतो? मल्टिप्लाय करतो केजीला. केजीचे ग्रॅम करायचे. 1 केजी मध्ये 1000 ग्रॅम असतात म्हणजे 10⁻³ ग्रॅम्स असतात. म्हणून 19.7 केजी मध्ये 10⁻³ न मल्टिप्लाय केलं तेवढे काय असतील? आन्सर काय भेटेल आपल्याला? काय आन्सर भेटेल? 3 into 19.7 into 10⁻³ म्हणजे 3 डिजिट न काय करावे लागतील? 3 डिजिट आपल्याला इकडे जायला लागेल. 19700 ग्रॅम्स. 19,700 ग्रॅम एवढं गोल्डची क्वांटिटी आहे. केजीचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये केलं. ही व्हॅल्यू इथं पुट करा. Therefore given quantity 19,700 gram of gold means how many atoms? Means how many atoms? यानं याला मल्टिप्लाय करायचं, यानं डिवाइड करायचं. ओके. 19,700 into 6.022 into 10⁻23 atoms divided by 197. 197 इथे येईल 100 आणि 100 न या फिगरला मल्टिप्लाय करताय. 100 न मल्टिप्लाय करताय म्हणजे 10⁻² न मल्टिप्लाय करताय. 10⁻² न मल्टिप्लाय करताय म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? 10⁻² न मल्टिप्लाय करताय म्हणजे याची पॉवर 2 युनिटने इन्क्रीज करावी लागेल. इट मीन्स 6.022 into 10⁻23 चा काय बनेल? 24 and 25 एवढे काय असतील? ऍटम्स असतील. एवढे ऍटम्स रिकव्हर केलेले असतील स्मगलर पासून. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? येस, इट इज क्लिअर? Yes, sir. ओके. जेवढे घेतलेत प्रॉब्लेम तेवढे समजलेत का? जेवढे एमसीक्यू घेतलेत तेवढे? बाकीचे ट्राय करा सॉल्व्ह करण्यासाठी. काही प्रॉब्लेम असेल तर काय करा? व्हॉट्सअपला मला डायरेक्ट तो क्रॉप करून क्वेश्चन टाका किंवा क्वेश्चन नंबर टाका फक्त. आपण त्याचं काय करूयात? आन्सर देऊयात आणि पुढच्याही लेक्चरला आपण काही आपल्याला प्रॅक्टिस घेता येईल तर हे एमसीक्यू जे उरलेले आहेत ते आणि काही एमसीक्यू आपल्याला दुसरे आणखी आपल्याला काय करता येतील? प्रॅक्टिस घेता येतील. ओके. थांबूयात का इथं? आवर टाइम इज ओव्हर. ओके. थोडीशी प्रॅक्टिस करा. काय प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी, व्हॉट्सअप मी. ओके. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल. Sir. अमित सर, कॅन आय लिव्ह? अमित सर. एक मिनिट सर, मला होस्ट होऊ द्या फक्त. मी मग हो जातो. हो. तर अर्ध्यामधून लाईट गेली, मोबाईल डेटावरती चालू राहील. एक मिनिट. हा सर, जाऊ शकता तुम्ही.